खूप चांगल्या प्रकारे बल देतात। तिळाचे लाडू आपण करू शकतो, जे संक्रांतीला आपण खातो। ते एरवी देखील आपण थंडीच्या दिवसात करून खाऊ शकतो। त्याचबरोबर तिळाची चटणी केली जाते। तसेच जेवणानंतर मुखवास म्हणून बडीशोप, तीळ, जवस असं मिक्स करून आपण खाऊ शकतो। याने तीळ आपल्या पोटात जातील। त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा। राजगिरा हा देखील पचायला खूप हलका आहे। आपण उपवास ज्यावेळी करतो किंवा एरवी देखील राजगिऱ्याचा लाडू किंवा राजगिऱ्याचं पीठ करून त्याची भाकरी आपण खाऊ शकतो। त्याचबरोबर राजगिऱ्याचं पीठ तुपामध्ये भाजून त्यात गूळ घालून त्याचा शिरा देखील आपण करून खाऊ शकतो। याने देखील अस्थिधातूला बल येतं। यामध्ये देखील कॅल्शियम आहे, त्यामुळे राजगिरा हा देखील आपल्या खाण्यात नक्की ठेवा। त्यानंतर मेथ्या ह्या देखील आपण आपल्या खाण्यामध्ये किंवा आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकतो। अगदी 1-2 चमचे मेथ्या आपण आपल्या वरण शिजवताना त्यामध्ये घातल्या तर त्या आपल्या पोटात जातील आणि त्यातून देखील अस्थिधातू चांगला व्हायला मदत होईल। याचबरोबर जवस हे देखील आपण जवसाची चटणी करून वापरू शकतो किंवा